हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर बघा, आज आहे ना मम्मीने ठरवलंच होतं की पुरणाच्या पोळ्या, आमरस आणि कटाची आमटी बनवायची आहे। तर मी पुरणाच्या पोळ्यांची रेसिपी आणि कटाच्या आमटीची रेसिपी शेअर केलेली चॅनलवरती, ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा चॅनलवर। तर बघा, आता मस्त पुरण वगैरे तयार करून घेतलेलं आहे आणि मम्मी बनवतीये पुरणाच्या पोळ्या। तर आधी देवासाठी मस्त नैवेद्य बनवून घेतलेले आहे। आणि आंब्याचं सीजन म्हटलं ना तर माशा खूपच त्रास देते, तर रिद्धीला माशा उचकायला बसवलं होतं जरा वेळ, त्याच्यानंतर ती उठली होती। आणि मग मी पण थोड्याशा पोळ्या करू लागले होते मम्मीला। आणि स्टार्टिंगला तिने केल्या होत्या, तोपर्यंत तिने दुसरं काम आवरलं, मसाला वगैरे दळला होता। आणि अशा प्रकारे मग आम्ही दोघींनी मिळूनच आमरस आणि याचा स्वयंपाक बनवला होता पुरणपोळ्याचा। तर मम्मीच्या हातच्या इतक्या टेस्टी पुरणपोळ्या बनत्या ना तर वास कधी। तर खूप छान पुरणपोळ्या झाल्या होत्या। तिला मी नको नको म्हटले होते तरी तिने म्हणे करू देच मला, कारण तिला पण सायटिकाचा प्रॉब्लेम आहे। आणि म्हटलं नको करू, एवढा स्वयंपाकाचा राडा आणि अभ्यंत पण होता ना आमच्या मागे, तर तो पण छोटा असल्यामुळे म्हटलं नको राडा घालायला। पण त्यांनी काही त्रास दिला नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला, तिचंही म्हणणंच होतं का करू पुरणाच्या पोळ्या, म्हणून मग केलं। तर होऊन गेलं, पण भरपूर वेळ झाला होता आम्हाला। आणि मी बघा, आता ती म्हणे तर मी पोळ्या बनवते, तोपर्यंत तू आमरस बनव। तर मी अशा प्रकारे आमरस बनवला। तर 4-5 आंब्यांचाच बनवला होता, कारण आम्ही घरातलेच माणसं होतो त्याच्यामुळे। आणि बघा, पुरणाच्या पोळ्या मस्त अशा बनवल्या होत्या। आणि आंब्यांसाठी पण म्हणजे मम्मी हे बनवणार होती पाऊल पोळ्यांचं, आम्ही सेरेमनी साजरी करणार होतो ना, त्याच्यामुळे पण पुरणाचं स्वयंपाकाचं म्हणजे थोडंसं नियोजन होतं, खाणंही होईल आणि सेरेमनी पण होईल असा आमचा प्लॅन होता। तर त्याच्यामुळे मग आम्ही मस्त सर्व तयारी केली। तर अशा प्रकारे आता मस्त नरम नरम आणि मस्त गरम गरम पुरणपोळ्या मम्मीने बनवल्या होत्या आणि त्याचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे। तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा। तर अशा प्रकारे आता पुरणाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहे। आणि त्याच्यानंतर मस्त अशा गावरान तुपामध्ये पण मम्मीनी अशा भाजून घेतल्या होत्या। तर गावरान तूप टाकलं ना तर टेस्ट इतकी छान होती ना पोळ्यांची, तर कोरडी पोळी खाल्ली ना तरी खूप छान लागते। तर अशा प्रकारे बघा, आता आमरस बनून झालेला आहे आणि कटाची आमटी पण बनून झालेली आहे, आणि सोबतच पुरणाच्या पोळ्या पण मस्त अशा बनून झाल्या आहे। तर खूप छान नरम नरम लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या। त्याच्यानंतर बघा, रिद्धी सिद्धीला जेवायला दिलेलं होतं, त्यांना भूक लागून गेल्या होत्या, तर त्यांनी जेवण केलं। आणि अभ्यंतला पण मी थोडा रस खाऊ घातला होता आणि पुरणाची पोळी पण खाल्ली थोडी। तर त्यांनी नाही पुरणाची पोळी खाल्ली, त्यांनी पुरणच खाल्लं होतं। तर अशा प्रकारे जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच अभ्यंच्या पाऊल पोळ्यांची सेरेमनी साजरी करण्यासाठी ना तयारी करायला लागली होती मम्मी। तर बघा, अशा प्रकारे आता जास्वंदीचे फुलं होते खूप आलेले, आणि त्यांनी डेकोरेशन केलं आम्ही घरगुतीच। तर रिद्धी सिद्धीच्या वेळेस तर काही करता आलं नाही, म्हटलं चला आता याच्या वेळेस तरी करू, अभ्यंच्या वेळेस। आणि केळीचे पानं पण पप्पा आणायला गेले होते, शेजारीच असं केळीचे झाड आहे, तर पप्पा घेऊन आले होते। तर पप्पांनी मस्त केळीचे पानं आणलेले होते। आता अभ्यंत पण उभा राहतो ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडाफार असं पावलं पण टाकतो, मग सेरेमनी साजरीच करून टाकू म्हटलं। आणि एक हाऊस पण होते आपली, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता करू आपण मस्त। तर खूप छान वाटत होतं डेकोरेशन जास्वंदीच्या फुलांचं मला तरी। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे साधं सिंपल डेकोरेशन केलं होतं, आणि तुळस पण ठेवली होती शेजारी, म्हटलं चला आहे कुंडी तर। आणि थोडेसे फळं पण होते, आंबे आणि केळी, तर ते पण आम्ही लास्टला ठेवले होते। आणि पावसाचं पण अचानक इतकं वातावरण झालेलं होतं, मम्मी कपडे काढायला गेली होती लगेच, आणि इतका जोरात पाऊस आला होता, मला ते काही शूटच करता आलं नाही, कारण हवाचं वादळच एवढं म्हणजे सुटलं होतं ना। तर त्याच्यामुळे आम्ही पटपटे फोटो वगैरे काढून घेतले आणि रील पण बनवले। तर म्हटलं इंस्टाग्रामवर पण 1-2 टाकू। तर अशा प्रकारे घरच्या घरीच मग नाव रिद्धी सिद्धीने तयार केलं होतं, मीच बनवत होते, पण अभ्यंत काही राहतच नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला, त्या म्हणे मम्मी मी बनवते, म्हटलं मग बनव अभ्यंच्या पाऊल पोळ्या असं नाव टाक म्हटलं। कोणी पाऊल उंडे पण बनवतं, पण मग आमच्याकडे पाऊल उंडे नाही बनवत, पाऊल पोळ्याच बनवत्या।
तर मग त्याच्यामुळे म्हटलं चला पाऊलपोळ्या असं नाव टाका. तर तिथं काही लहान मुलं नाही मम्मीच्या इथं, त्याच्यामुळे काही स्केच पेन वगैरे काहीच नव्हतं, मार्कर पण नव्हता आणि सिस पेन्सिलनीच आम्ही ते नाव तयार केलं होतं. तर मम्मीनी चौरंग्याच्या वरती मग चिपकवून दिलेलं आहे ते नाव. तर अभ्यंत बघा कसा करतोय. तर त्याला पण असं सारखा खाली फुलांकडं त्याला असं खेळायला पाहत होता तो, त्याच्यामुळे मग रिद्धीला म्हटलं तूच घेऊन त्याला खेळव म्हटलं. तर बघा अशा प्रकारे आता चिटकवून दिलेलं आहे अभ्यंतच्या पाऊलपोळ्याचं नाव. तर छोटं मोठंच झालं होतं थोडंसं, तर जाऊ द्या म्हटलं कसं का होईना केलं आहे त्यांनी. तर त्यांना लई येतं असे कलाकार खूप करायला, म्हणजे हुशार आहे त्या. तर त्यांचं काही ना काही चालूच असतं बनवायचं असं. आता झालंय आता फायनली तयारी वगैरे. तर ताट वगैरे पूजेचं तयार करून झालं आणि 5 पोळ्या आम्ही ठेवल्या होत्या. तर मम्मीनी सर्व डेकोरेशन केलेलं होतं. तर मम्मीला हुशार आहे या बाबतीत, डेकोरेशन वगैरे करायला तिला खूप डोकं चालतं तिचं. तर बघा मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, साधं सिंपलच आहे पण फुलांनी किती छान वाटतंय जास्वंदीच्या. तर एकदम मस्त बाबूला चालायचं ना, झालेलं आहे. कोणाला चालायचं, पानांवर पोळ्या ठेवल्या पूर्णाच्या, तर कोणाला चालायचं. आणि देवाचं ताट पण तयार केलेले, म्हणजे असं त्याला आरती करण्यासाठी देवाचं कोपऱ्यावर ठेवून एंड होत आंबे वगैरे ठेवले होते असं शेवटी. बाप्पा करायचं बाबू. पिलू पिलू पाणी उडली. आपली लाडू 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 ओय लाडू आकलन का बाई ते मामी. वरच कर थोडं, वरच कर त्याला, वर कर थोडं, वर कर. हा बास बास कर गं मामी. किती भारी ना. नानी 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 ना नानी 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 ना नानी 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 ना नानी नानी साखर दे ना तिथून. त्याच्या डबा पटकन नानी 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 ना नानी 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 ना डबा टाकलाय मग 2-3 दाणे खाल्ले नको.